माझ्या मुलग्याचा वाढदिवस होता ना, तेव्हा त्याने मला सांगितलं होतं का मम्मी माझ्या बड्डेला आहे ना बासुंदी बनव म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर त्याच्यासाठी आहे ना 4 ते 5 दुधाच्या थैल्या घेतल्या होत्या आणि बघा दूधसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं. आता दूध गरम होईपर्यंत म्हटलं चला आता काजू बदाम कट करून घेऊया. आणि हे बघा दुधाला बी मस्त अशी उकळी आली होती आणि साईडला ना मलाई पण खूप जाम जमली होती. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 चम्मच अशी साखर टाकला. तर साखर विरघळल्यावरती आहे ना ते पुन्हा एकदम पाण्यासारखं होऊन जातं. मग पुन्हा त्याला घट्ट होण्यासाठी अर्धा तास तरी लागतोच. आणि त्याच्यानंतर बघा मी त्याच्यात ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर टाकली होती. कारण माझ्याकडे केसर नव्हता ना, म्हणून मी केसर नाही टाकलं त्याच्यामध्ये. आणि हे बघा त्याच्यानंतर माझी बासुंदीसुद्धा रेडी झाली होती. आणि मग देवापुढे एक वाटी ठेवली आणि मग त्याला मी ही बासुंदी दिली होती. कारण त्याला काय राहावलं जात नव्हतं. आणि त्याचा आज होता वाढदिवस, तर तो नुसता माझ्याकडे मागायलाच येत होता का मम्मी बासुंदी दे, मम्मी बासुंदी दे म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला होता. आणि त्याच्या आवडीचीच भाजी होती, मसाला भेंडी होती, वाटाणा बटाट्याची भाजी, डाळ भात, चपात्या आणि मिरचीचं लोणचं होतं. आणि बघा त्याचा बर्थडे पण आम्ही सेलिब्रेशन केलं. बघा त्याला मी ओवाळून घेतला. तर ओवाळून झाल्यानंतर आहे ना मग त्याचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. ते केकसुद्धा कटिंग करून घेतला. आणि केक कटिंग करून झाल्यानंतर आहे ना मग आम्ही सगळेजण एकत्र केक खायला बसलो होतो. आणि आजचा ब्लॉग इथेच संपला. बाय बाय.